संदर्भातली, कारण नाशिकमध्ये कुंभमेळा येऊ घातलेला आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या 1150 एकरमध्ये साधुग्राम उभारलं जाणार आहे त्यापैकी 54 एकर जागा ही नाशिक पालिकेची आहे आणि नाशिक पालिकेने ती जागा स्वच्छ करण्याच्या निमित्ताने तिथली 1700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव घाट घातलेला आहे असा एक आरोप केला जातोय। पालिकेचं म्हणणं आहे आम्ही झाडं तोडणार नाही, तर या ठिकाणी जी झुडपं वाढलेली आहेत ती तोडून ही जागा साफसूफ करणार आहोत, पण प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून त्या ठिकाणी अनेक झाडांवरती फुल्यांचा मार्क करण्यात आलेला आहे। तो नेमका कशासाठी आहे, हे कन्फ्युजन कशामुळे तयार केलं जातंय? म्हणजे साधूंसाठी गाव तयार करायचं आणि झाडांवरती घाव घालायचा, हा कुठला न्याय आहे? आणि झाडं तिथे असली म्हणून काय झालं? त्याच्या आजूबाजूला साधूंच्या रावट्या होऊ शकत नाहीत का? जसं यापूर्वी साधू जंगलात राहायचे ते आता नाही का होऊ शकत? आणि यापूर्वी इतके कुंभमेळे झाले त्यासाठी झाडं तोडली गेली नाहीत, आत्ताच का झाडं तोडायची आहेत? असं काय बदल आहे या वर्षीच्या कुंभमेळ्यामध्ये? सगळ्याच प्रश्नांचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होतात भाजपकडून भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार, त्याचबरोबर महंत सुधीर दास आपल्यासोबत असतील, हिंदू धर्माचे अभ्यासक आहेत, नाशिकमधले आहेत, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत वृक्षप्रेमी शेखर गायकवाड सुद्धा असतील, वनराई संस्थेचे सदस्य सुद्धा आहेत ते, आणि जे चिपको आंदोलन नाशिकमध्ये झालेलं होतं त्यात ते सहभागी झालेले होते। मी सुरुवातीला प्रदीप पेशकार यांच्याकडे जाईन। प्रदीप पेशकारजी, असं का होतंय? म्हणजे नाशिककरांना झाडं हवी आहेत, स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी येऊन गेले तरी नाशिककरांना विश्वास नाहीये त्यांच्यावरती की ही झाडं, या झाडांना धक्का लागणार नाही हे जे प्रशासन सांगतात ते का ही अविश्वासाची गोष्ट आहे? झाडं का तोडायची आहेत? खरं तर आपल्याला एक समजून घेतली पाहिजे की झाडावर फुल्या मारल्या म्हणजे ती सगळी झाडं तोडणार आहेत, हा जो गैरसमज दिसतो आहे तो जरा अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तो वृक्षप्रेमींचा दूर व्हायला हरकत नाही असं मला वाटतं। मी खरं तर शेखर गायकवाडांचं जाहीर अभिनंदन करेन की नाशिक मधले अग्रणी वृक्षप्रेमी म्हणून अनेक चळवळींमध्ये भाग घेणारा असे हे कार्यकर्ते आहेत, त्यांचं खरंच आम्हालाही अभिमान आहे नाशिककर म्हणून। परंतु ह्या केसमध्ये आपण थोडं त्याचं हाईट जी वाढवली आहे ना ती थोडी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की मुळात सगळ्यांना शेखरजींना जसा कायदा माहिती आहे तसा सगळ्यांना कायदा माहिती नसतोच। मुळात कायद्यानुसार जे 16 प्रजातीचे झाडांना तोडायला बंदी आहे ती झाड Angel One app is built for traders. कुंभमेळ्याचं महत्व काय, कुंभमेळ्याची इथली पार्श्वभूमी कशी असते, कशा प्रकारे तिथली रचना करावीच लागते परंपरेने, हे आमचे महंत सुधीरदासजी सांगतीलच। परंतु ही 54 एकर जागा जी आहे या 54 एकर जागेवर मागचा कुंभमेळा झाल्यानंतर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली होती आणि अतिक्रमण होऊ नये या शुद्ध हेतूनी काही विदेशी प्रजातीचे झाडं, काही बाबळी तर आपोआप आलेले आहेत, झुडपं आपोआप आलेले आहेत, पण निलगिरी असेल, गुलमोहर असेल, जी झाडं तो कायद्याने पण तोडता येतात आणि ती लवकर वाढतात, उंचच्या उंच वाढतात, अशा प्रकारची झाडं लावल्या गेली होती आणि ती कधी लावली आहे? 2016-17 नंतर लावलेली आहेत। मुळात आकड्यांचा सुद्धा गोंधळ आहे। 1850 कोणी 1750 म्हणतं, तुमच्या हेडलाईन मध्ये सुद्धा 1700 झाडांची कत्तल। मुळातच प्रस्तावच वृक्ष अधिकाऱ्यांचा जो आहे पाहणी करणाऱ्यांचा तो 1500 झाडांचा आहे। त्यापैकी आतमधला लेआउट मागच्या कुंभमेळ्यामध्ये म्हणजे 2015च्या कुंभमेळ्यामध्ये जो केला होता त्याला अनुसरून हे प्रस्ताव दिलेला आहे। लगेच ते तोडली आणि पूर्ण मॅडम ऐकून घ्या, कारण काय होतं, माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे की नाशिककर म्हणून मला इतकं वाईट वाटतंय की एवढी झाडं खरंच तोडणार का? कारण हरित नाशिकसाठी आम्ही इतके प्रयत्न करतो आहोत, सर्वजण प्रयत्नशील आहोत, नाशिकचा प्रत्येक नागरिक प्रयत्नशील आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या वातावरणाच्या शहरांपैकी अग्रणी शहराचं नाशिक आहे आमचं। हरित हा भाजपचाही अजेंडा आहे, मला भाजप प्रवक्ता म्हणून बोलवल्यामुळे मी सांगतो, परंतु नाशिककर म्हणून सुद्धा आम्हाला अत्यंत प्रेम आहे या झाडांचं। पण पर्यावरण पूरक विकास हे भाजप सरकारचं सुद्धा मिशन आहे। पर्यावरण पूरक व्यवस्था ही सरकारने दिलीच पाहिजे, ह्याबद्दल सुद्धा आम्ही आग्रही आहोत। त्यामुळे कुठल्याही प्रकारची सुनावणी होण्याच्या आधी, त्याचा निकाल लागण्याच्या आधी महाजन साहेबांनी काही बोललं असेल तर त्याच्यावर एवढा राळ पेटवण्याची आवश्यकताच नाहीये। मुळात आता सुनावणी होऊ द्या, कोणत्या जातीचे किती वृक्ष आहेत एक भाग, दुसरा भाग असा असेल की लेआउट मध्ये जर तिथे रस्ता करायचा असेल आणि रस्त्याच्या आजूबाजूला झाडं येत असतील तर ती राहणार आहेत, त्यामुळे किती झाडं तोडायला लागतील त्याचं आखणी होईल
आणि त्याच्या बदल्यात एकाच्या बदल्यात 10 झाडं लावण्याचं जे काही सरकारी प्रावधान आहे ते करायला एक नाशिककर म्हणून आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून सर्वात पुढे मी असेल. मला वाटतं शेतकरी सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं आपण करू, कारण आम्ही होस्ट आहोत. एकच सेकंद. 12 वर्षानंतर होणाऱ्या कुंभमेळा आम्हाला अत्यंत चांगला आणि पारंपरिक रीतीने करायचा आहे. त्याची व्यवस्था सरकार करून देत आहे, पण नाशिककर म्हणून साधू संतांच्या सेवेला आम्ही कुठेही कमी पडणार नाही याचीही ग्वाही मला द्यायला. अगदी नाही, कुंभमेळा इतक्या वर्षांनी होतोय, तो अतिशय उत्कृष्ट व्हावा, त्या ठिकाणी व्यवस्था अतिशय उत्तम व्हावी, याबाबतीत कुणाचंही दुमत नाहीये. परंपरा आहे आपली, ती जपलीच पाहिजे. मी शेखरजींकडे सगळ्यात शेवटी येईन. मला महंत सुधीरदास यांचं यावरचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. महंत सुधीरदास, महापालिका स्पष्टीकरण देत आहे, स्वतः कुंभमंत्री गिरीश महाजन स्पष्टीकरण देत आहेत, पण तरीही नाशिककरांचा विश्वास त्यावर का बसत नाहीये? आपली इतके वर्षांची वाढलेली मोठी मोठी झाडं तोडली जाणार याची भीती त्यांना का वाटतेय? आणि तुम्ही एक या भागातले महंत म्हणून कसं बघताय या सगळ्याकडे? हा माझा संपूर्ण चौथा कुंभमेळा आहे आणि गेल्या 3 कुंभमेळ्याच्या आधी देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी वृक्षतोड ही झालेली आहे. त्याचं कारण असं आहे, पुन्हा आपण या जागेचा इतिहास लक्षात घेऊया. नाशिकच्या लक्ष्मीनारायण मंदिराने ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर या जागेमध्ये आज नाशिकमध्ये कॉटेज जागेचं ही साधारणतः आम्ही 3,500 हेक्टर मध्ये प्रयागमध्ये कुंभमेळा करतो आणि नाशिकला आम्हाला जेमतेम यावेळेला इथे 350 एकर जागा देखील हार्ट ऑफ द सिटी अवेलेबल नाहीये. त्यातली ही जी मुख्य जागा आहे जिथे आमचे तिन्ही आखाड्याचे मुख्य केंद्र हे लागत असतात, या जागेवरती अतिक्रमण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने त्या ठिकाणी ही झाडं लावली. ही झाडं काही अगदी त्यातली काही अपवाद वगळता झाडं जर सोडली तर ती काही प्राचीन झाडं वगैरे नाहीयेत, ज्यांना काही वडपिंपळ किंवा अगदी 400 वर्ष टिकणारी अशी काही झाडं नाहीयेत. ही जनरल कॅटेगरीची झाडं आहेत आणि दर कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी ही वृक्षतोड होते. त्यात वृक्षतोड वृक्ष तोडत असताना जमिनीच्या लेवलला, म्हणजे त्याचा बुंदा आपण संपूर्ण न काढता, मुळासकट त्याला उचकाटून न काढता त्याच्या फांद्या त्या ठिकाणी तोडल्या जाऊन तो सरफेस लेवलला आणून तिथे खडी टाकली जाते. नाशिकचा कुंभमेळा हा साधारणतः श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्याच्या मध्ये येत असतो. 45 दिवसाचा हा जो कालखंड आहे याच्यामध्ये साधारणतः 150 mm पाऊस हा पर डे देखील पडू शकतो, एवढं प्रचंड पावसाचं प्रमाण आहे. त्यामुळे इतर कुंभमेळ्यामध्ये आम्ही स्वतः टेंटच्या जे तंबू आहेत त्यामध्ये राहतो, परंतु नाशिक कुंभमेळ्याला आम्हाला पत्र्याच्या शेड या उभ्या कराव्या लागतात. सर्व बाहेरच्या आलेल्या संत महात्म्यांना देखील त्या पत्र्याच्या शेड त्या ठिकाणी द्याव्या लागतात. आणि मी आता 2003 साली श्री महंत ज्या वेळेला इथे झालो त्यावेळेला आमचे अवघे 450 खालसे होते. आता तेच आमचे जे खालसे ते साधारणतः 1000च्या आसपास पोहोचले. त्यामुळे आम्हाला लागणारी जी जागा आहे ती एवढी प्रचंड प्रमाणावरती आहे. त्यात इथे कॉन्क्रीटचं जंगल झालंय, अतिक्रमण झालंय आणि ही हार्ट ऑफ द तपोवन जी आमची मुख्य आखाड्याची परंपराच जागा आहे. ही काही जागा आज इथे आले आणि इथे वृक्ष तोडतोय आणि इथे आखाडे बसतायत आणि मग कुंभमेळा होणार. नाशिकमध्ये अशा पद्धतीने, आता शेखर गायकवाड देखील माझे मित्र आहेत, परंतु आज शेखरजींनी मला सांगावं की यापूर्वीच्या याला असे ऑब्जेक्शन कधी झाले होते का? हा पॉलिटिकल पार्ट ऑफ व्ह्यू मला असं वाटतंय की काहीतरी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. ठीक आहे, आपण येऊया या मुद्द्यावरती येऊया. म्हणता आपण या मुद्द्यावरती येऊया. पण तुम्ही जे सांगितलं की आकार वाढलेला आहे कालानुरूप, साधूंची, आखाड्यांची आणि खालस्यांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे जागा जास्त लागणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट ऍक्सेप्टेड आहे. पण जर इमारती जर आपण झाडाच्या बाजूने बांधू शकतो तर तुम्ही जसं म्हणताय तशा पत्र्याच्या शेड्स आपल्याला झाडाच्या बाजूने बांधता येतील का? काही पर्याय शोधता येईल का? ही झाडं न तोडण्याला काही पर्याय असू शकतो का? या सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करूया. शेखरजींची बाजू आपण ऐकूया. शेखरजी, आता सरकारतर्फे प्रदीप पेशकारही बोलले, महंत सुद्धा बोलले. त्यांचं असं म्हणणं आहे की ही झाडं मुळापासून एकतर तोडली जाणार नाहीयेत. दुसरं म्हणजे इथल्या स्थानिक ज्या व्हरायटीज नाहीयेत त्या तोडल्या जातील. अतिक्रमण थांबवण्यासाठी जी झाडं लावलेली होती ती तोडण्यात येतात. हे सगळं स्पष्टीकरण पटतंय का तुम्हाला? आणि हे आंदोलन तुम्ही करताय ते अजूनही करत राहणार आहात का? प्रथम सर्वांना नमस्कार.
जे काही पेशकर साहेबांनी आणि महंत सुधीरदासजींनी दिलंय ते योग्यच आहे. आणि माझी जी भूमिका आहे, तुम्ही जे सांगितलं मी ते चिपको आंदोलनामध्ये सहभागी होतो, तसं काही नाही. मी चिपको आंदोलनामध्ये सहभागी नव्हतो. तर माझी प्रथम पासून भूमिका आहे की ही जी काही झाडं मोजली गेलीत, 1740 झाडं काहीतरी ती मोजली गेलीत. आणि ती मोजणी करताना चूक काय झाली, प्रथम की त्याच्यावर फुली मारली गेली. बर. आता मोजणी करताना ही प्रथम सर्वेक्षण होतं की त्या जागेमध्ये नेमकी झाडं किती आहेत. त्या पूर्ण 54 एकर किंवा जी काही आता थोडीशी कमी झाली 54 एकर पेक्षा, कारण की काही जागा सिटी लिंक वगैरे याच्या डेपोमध्ये गेलेली आहे आणि काही वेगळ्या कारणाने हे झालेली आहे. तर त्या जागेमध्ये झाडं किती आहेत याचं मोजणी चालू होती. आणि ती मोजणी करत असताना एक तर चौकोनी किंवा गोल ठब्बा मारून हे करायला हवं होतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, थोडंसं गैरसमज असा झाला की प्रथम सांगताना हे सांगायला पण हवं होतं की ही जी चाली ही प्रथम मोजणी आहे की ह्या परिसरामध्ये झाडं किती आहेत. त्यानंतर आपण सर्वेक्षण करून आपले साधू महंतांच्या आखाड्यांना साधुग्राम उभं करण्यासाठी कशी जागा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये किती झाडांचा अडथळा येणार आहे. आणि हे करत असताना हे जो गोंधळ निर्माण झाला आहे की ते फुल्या मारल्या, मग कोणीतरी गेलं, मग ती चिंचेच्या झाडावर गेलं. आता ही जी चिंचेची वगैरे झाडं आहेत याला बिलकुल हात लागणार नाही. बर. पण मग शेखरजी हे आंदोलन करणारे कोण आहेत? ते काय वेगळा प्रोपागंडा करतात असं म्हणताय का तुम्ही? सांगतो. आणि ज्या दिवशी हे झालं त्या दिवशीच मी एक मेसेज टाईप करून सर्वीकडे पाठवला की ही प्रथम सर्वेक्षण आहे, याच्यामध्ये पिवळ्या याच्याने मार्किंग केली गेली आहे. याच्यानंतर दुसरं सर्वेक्षण होईल. आणि माझं कॉर्पोरेशनची बोलणं झालं होतं की त्यांनी सांगितलं की आपण आता याच्यामध्ये पर्यावरण प्रेमींचं एक समिती गठीत करू आणि ते आणि कॉर्पोरेशन हे आपण तिथे परत सर्वेक्षण करू आणि कुठली झाडं तोडण्यात येणार आहे त्याच्यावर आपण लाल फुल्या मारू आणि त्यांच्यानंतर मग आपण पुढची कारवाई करू. ठीक आहे. तर हे झालं कसं, ऍक्च्युअल सोमवारच्या एका वर्तमानपत्रात पण त्यांचा खुलासा येऊन गेला होता की जरी 1670 झाडांची मार्किंग मोजणी झालेली आहे, 40% झाडं तोडण्यात येणार आहेत आणि त्याच्यातले काही वाटले तर छाटणी करण्यात येईल त्यांच्या याची. तर ह्या सर्व गोष्टींचं आहे. आणि त्याच्यामध्ये झालं कसं, मग न समजता काही गोष्टी आल्यात आणि सुधीरदासजी जे बोलले खरं त्याच्यामध्ये राजकारण पण येत आहे. कारण की मी काही वर्षापासून ते तपोवनामध्ये वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली. नुसतं तपोवनात नाही, नाशिक शहरात आपलं काम चालू. पण म्हणजे 2010 सालीच आपण तिथे वृक्षारोपण करून चांगल्या प्रकारे तिथे झाडं लावलीत आणि आज त्या झाडांना कोणीही धक्का लावू शकत नाही, कारण की ती योग्य ठिकाणी लावली आपण आणि ती खरंच आज हरित कुंभासाठी तयार आहेत. तर माझं हेच म्हणणं आहे, मी आज सुनावणीला पण गेलो नव्हतं, कारण की काय होतंय हे नीट समजून घेऊन पुढे आपण आंदोलन करणं गरजेचं असतं. हे पहिल्यापासून मला माहिती आहे. न समजता आपण काही गोष्टी केल्यात तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप ताणाताणी होते आणि जे काम खरंच करायचं असतं काही ठिकाणी सुवर्ण मध्य साधून आपल्याला काही घडामोडी करायच्या असतील. आणि तपोवन आणि साधुग्राम याचं अतूट नातं आहे कुंभमेळ्याचं. तर कुंभमेळा हा आणि साधुग्राम हे तपोवनातच झालं पाहिजे हे माझं सुद्धा स्पष्ट मत आहे. आणि जे काही पूर्वीपासून आपण हे केलेलं आहोत, म्हणजे मी गेल्या 3 वर्षापासून परत हेच मोहीम चालवली होती की तिथे म्हणजे शेखरजी तुम्ही असं सांगताय की जे काही आता नाशिकमध्ये होतंय त्यामध्ये गैरसमज सुद्धा झालेला असू शकतो. ही झाली त्याची एक बाजू, राजकारण सुद्धा यामागे असू शकतं. पण मुद्दा एक आहे, इथे कुंभमेळा व्हायला हवाय का? तर नक्की व्हायला हवाय. त्याची व्यवस्था व्हायला हवी का? नक्की व्हायला हवी. साधुग्राम व्हायला हवंय का? तर हो, कारण इथे येणाऱ्या साधू महंतांची सुद्धा योग्य व्यवस्था व्हायला
व्हायला हवी. मात्र या सगळ्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे की इथे झाडं तुटली जाणार का, झाडांवर घाव पडणार का, तर प्रशासनाने अधिक स्पष्टतेने समोर येऊन काही गैरसमज असतील तर ते दूर करायला हवे. एक गोष्ट नक्की आहे की नाशिकमध्ये झाडं तुटता कामा नये. जे वृक्षप्रेमी आहेत, ज्यांनी इतक्या कष्टाने ही झाडं वाढवलेली आहेत, ती तुटता कामा नये. त्यांचा हा जो आग्रह आहे त्याला कशा पद्धतीने प्रशासन सरकार उत्तर देतं हे आपल्याला बघावं लागेल. आजच्या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.